ठाकरे बंधूंच्या युतीत मराठी बहुल भागातील जागांचा पेच कायम। मनसेकडून अतिरिक्त 18 जागांची मागणी। दादर माहीम, वरळी, शिवडी, विक्रोळी सारख्या जागा मनसेला हव्या। आज रात्रीपर्यंत तिढा सुटण्याची शक्यता। शिवसेना भाजपात मुंबईतील 20 जागांवर प्राथमिक चर्चा। 207 जागांचा तिढा सोडवल्यानंतर उरलेल्या 20 जागांवर चर्चा। आज मुख्यमंत्री फडणवीसांसोबत अंतिम चर्चा होणार। वंचित सोबत युती संदर्भात चर्चा अंतिम टप्प्यात। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची माहिती। वंचितला सोबत घेण्याची आमची भूमिका असल्याचंही केलं स्पष्ट। काँग्रेस वंचितची आज युती जाहीर होणार। सूत्रांची माहिती। आज हर्षवर्धन सपकाळ घोषणा करणार। ठाण्यात भाजप शिवसेनेची बैठक 3.5 तास चालली। शेवटच्या 3 प्रभागांचा तिढा कायम। तिढा असलेल्या जागांवर वरिष्ठ निर्णय घेणार। उद्यापर्यंत जागा वाटप करून एबी फॉर्मचं वाटप होणार। मुख्यमंत्री आणि चंद्रशेखर बावनकुळेंमध्ये चर्चा। रामगिरी बंगल्यावर दोघांमध्ये अर्धा तास बैठक। मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग। नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी इच्छुकांची गर्दी वाढवली। इच्छुक उमेदवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। रामगिरीवर मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यास उरले 2 दिवस। रवींद्र धंगेकर वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत। रवींद्र धंगेकरांची भाजपकडून कोंडी। धंगेकरांचा मुलगा प्रणव अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत। नागपुरात प्रचार रॅली सभांसाठी मनपाचे कडक नियम। विनापरवानगी सभा घेतल्यास 1.5 पट दंड। महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर दंडाची रक्कम उपलब्ध। देशातील पहिल्या AI सेंटरचा शुभारंभ। बारामतीत उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते उद्घाटन। पवार कुटुंब एकाच मंचावर। रेल्वेच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या 333 लोकल रद्द। कांदिवली बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू।